शिवपुराणातील पौर्णिमाच्या दिवशी हे उपाय आपल्या समस्या दूर करतील. नंबर 1. पौर्णिमेच्या दिवशी आपण सायंकाळी प्रदोष काळामध्ये 4:30 ते 6 वाजेच्या मध्ये 1 लोटा पाणी, त्यामध्ये 5 बेलपत्र, त्यात 1 कमलगट्टा टाकून भगवान चंद्रेश्वर महादेवाच्या नावाने भगवान शंकराला समर्पित करावे. आपली जी कामना असेल ती बोलून आणि विनंती करावी की आमचे हे काम सफल व्हावे आणि ते जल समर्पित करून द्यावे. फक्त पौर्णिमेला हे करायचे आहेत. नंबर 2. कार्तिक पौर्णिमेच्या रात्री गर्भवती स्त्रीने आपल्या नाभीवर चंद्राची दृष्टी दाखवल्याने मूल विकलांग जन्मास येत नाही. गर्भातून जे मूल होईल ते श्रेष्ठ, विद्वान, चतुर, हुशार होईल. हे चंद्राची किरणे आपल्या जीवनामध्ये सुद्धा तरक्की आणतील. नंबर 3. पौर्णिमेच्या दिवशी 1 तांदूळाचा दाणा, तो तुटलेला नसावा, भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करावा व त्यावर 1 बेलपत्र आपली कामना करून समर्पित करावे. त्या बेलपत्राची दांडीचा भाग आपल्याकडे असावा. भगवान शंकराचे सर्वश्रेष्ठ नाव चंद्रेश्वर महादेवाचे स्मरण करून शिवलिंगावर 1 लोटा पाणी समर्पित करून ते जल आपल्या डोळ्यांना लावून कामना करून वापिस घरी यावे. पुढच्या पौर्णिमेपर्यंत भगवान चंद्रमौली भोलेनाथ आपली इच्छा पूर्ण करेल. नंबर 4. ज्या मुलांची दृष्टी कमजोर असते त्या मुलांनी पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता भगवान चंद्रदेवाचे दर्शन करावे. 5 ते 7 मिनिट चंद्रदेवाकडे बघावे व नंतर 1 पिंपळाच्या पानावर खीर चंद्राखाली ठेवावी. त्या खिरीला थोडीशी चाटावी व नंतर चंद्रदेवाचे दर्शन घ्यावे. नंबर 5. प्रत्येक पौर्णिमेला ज्यांच्या घरात दुधापासून पदार्थ तयार होतात, खीर, प्रसाद तयार होतात, त्यांच्या घरामध्ये कधीच क्लेश होत नाही. नंबर 6. पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाच्या शिवलिंगावर 1 सफेद फूल समर्पित करून त्यावर 1 लोटा जल समर्पित केल्याने पूर्ण लक्ष्मी प्राप्त होते. नंबर 7. पौर्णिमेच्या रात्री पिंपळाचे 5 पानं घेऊन त्यावर खीर टाकून रात्री खाल्ल्याने दम्याचे आजार, श्वास घेण्याचे आजार बरे होतात. नंबर 8. शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचे आगमन होते. म्हणून जर तुम्ही धन प्राप्ती करण्याची इच्छा बाळगत असाल तर सकाळी ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीची पूजा करा आणि लक्ष्मीला घरी निवास करण्यासाठी आमंत्रित करा. ह्यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी बनून राहील. नंबर 9. पौर्णिमेच्या रात्री घरात लक्ष्मी सोबत विष्णूची देखील पूजा करावी. पूजा एखाद्या ब्राह्मणाकडून केली तर जास्त योग्य फळ मिळते. नंबर 10. पौर्णिमेच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरात हनुमंतासमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालीसाचा पाठ करावा. नंबर 11. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानांनी तयार केलेले तोरण लावल्याने घरातील वातावरणात शुभता येते. नंबर 12. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळदीत थोडेसे पाणी घालून घरातील मुख्य दारावर ओम आणि स्वास्तिक काढावी. नंबर 13. पौर्णिमेच्या दिवशी शिव मंदिरात जाऊन रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावावा आणि ओम रुद्राय नमः मंत्राचा जप करा. नंबर 14.
पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या एका पानावर थोडेसे तांदूळ घेऊन पौर्णिमेच्या रात्री आपल्या हातात घेऊन आपल्या डोळ्यांना लावून आपल्या शरीरावरून स्वतः उतरून दरवाजापाशी ठेवावे। पौर्णिमेची रात्र पूर्ण झाल्यावर त्या तांदूळाचे दुसऱ्या दिवशी श्वास घेऊन वाहत्या पाण्यात टाकून द्यावे। कितीही रोगग्रस्त असाल तरी फरक पडतो। पिंपळाचे एक पान 52,000 ब्राह्मणाची साक्ष करतात, कारण पिंपळाच्या वृक्षामध्ये स्वयं नारायण वास करतात। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।